बातमी मुंबईतून आहे। मुंबईमध्ये सध्या नाले सफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे, परंतु या कामांमध्ये महापौर रितू तावडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे मिठी नदीची साफसफाई आणि कामं व्यवस्थित न झाल्यामुळे महापौर नाराज आहेत। बऱ्याच निविदा काढून देखील साफसफाई कॉन्ट्रॅक्टर मार्फत केली गेलेली नाही आणि जी कामं सुरूच नाही त्याचे पैसे घेतले जात आहेत असा आरोप केला जातोय। या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। पावसाळ्याआधीचं महत्त्वपूर्ण काम म्हणजे नालेसफाईचं काम। याच नालेसफाईच्या कामांना सुरुवात झालीये की नाही हे पाहण्यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे या रस्त्यावर उतरल्या। मात्र रस्त्यावर उतरून त्यांना एक निदर्शनास आलं की काही नाले असे आहेत जे केवळ कॉन्ट्रॅक्टर पैसे घेतात परंतु सफाई अजूनही झालेली नाही आणि त्यातलाच एक चर्चेतला नाला म्हणजे ही मिठी नदी। खरं तर मी नाला यासाठी उल्लेख करते की जरी ही एक मिठी नदी असली तरी देखील याला आता एका नाल्याचं रूपांतर आलं आहे। काळं पाणी झालेलं आहे, आजूबाजूला संबंधित कचरा आपल्याला पाहायला मिळतोय। गेली अनेक वर्ष निविदा काढल्या जात आहेत ही जी मिठी नदी आहे ती साफ करण्यासाठी, मात्र मिठी नदी साफ न होता किंबहुना पाणी वाढतच जातं आणि मुंबईच्या रस्त्यावर पाणी साचतंच। आता मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी या कामावर देखील नाराजी व्यक्त केली आहे की इतक्या निविदा देऊन सुद्धा अजूनही नालेसफाई का केली जात नाहीये। मिठी नदीची परिस्थिती जशीच्या तशीच का आहे। कॉन्ट्रॅक्टरवर तर कारवाई होणारच आहे, मात्र त्या व्यतिरिक्त त्यांनी हे देखील आश्वासन दिलं आहे की आता मिठी नदी ही साफ होणार आहे आणि याचं जे नाव आहे मिठी नदी त्याचं जे स्वरूप आहे ते पुन्हा एकदा त्याला मिळणार आहे। त्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर मग काही नगरसेवक आहेत त्यांनी देखील या संदर्भात तक्रारी नोंदवल्या आहेत की इथे पैसे खर्च केले जात आहेत एका अशा प्रोजेक्टसाठी जो प्रोजेक्ट इथे सुरूच नाहीये। जे गार्डन इथे नाहीच आहे, म्हणजे जरा संपूर्ण परिसर आपण पाहिला तर मग इथे कुठेच गार्डन नाहीये किंवा एखादा छोटेखानी प्रकल्प देखील नाहीये। तर मग इतके कोटी रुपये खर्च का केले जात आहेत असा सवाल उपस्थित होत आहे। त्यामुळे यंदा पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते का हे पाहणं तर महत्त्वाचं राहणारच आहे, परंतु ही जी मिठी नदी आहे ती साफ होणार आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जिग्विजयसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।